मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राची माहिती पाहणार आहोत आणि ही माहिती स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई 1857. महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर, जिल्हा ठाणे. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा, जिल्हा रायगड. महाराष्ट्रातले पहिले कृषी विद्यापीठ राहुरी 1968, जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्रातली पहिली सरकारी सूतगिरणी कोल्हापूर. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली, रायगड. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर 1959, जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई 2 ऑक्टोबर 1972. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर, गोदावरी नदी, नाशिक. महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे, देवगड, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिला लोह प्रकल्प चंद्रपूर. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना बेलापूर, अहमदनगर 1920. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई 1927. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी, जिल्हा पुणे. महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा पुणे 1848. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण 1832. मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन 1840. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश 1904. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सातारा 1961. महाराष्ट्रातील पहिले 5 स्टार हॉटेल ताजमहाल, मुंबई. महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी मुंबई. महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर चढणारी पहिली व्यक्ती श्री सुरेंद्र चव्हाण. महाराष्ट्रातील पहिले रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे. भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती धोंडो केशव कर्वे. रामन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती आचार्य विनोबा भावे 1958. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. ज्ञानपीठ मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती वि. स. खांडेकर 1974. महाराष्ट्रातील पहिली वाफेवर चालणारी रेल्वे मुंबई ते ठाणे 16 एप्रिल 1853. महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा वर्धा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र कोराडी, जिल्हा नागपूर. महाराष्ट्र राज्यातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील पारस. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना. महाराष्ट्रातील पहिली मुंबई मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर 8 जून 2014.
महाराष्ट्रातील पहिली मोनो रेल्वे चेंबूर ते वडाळा 2 फेब्रुवारी 2014. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव रानडे. महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे मुंबई ते कुर्ला 1925. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा. महाराष्ट्रातील पहिली दुमजली रेल्वे सिंहगड एक्सप्रेस मुंबई ते पुणे. महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे चालक सुरेखा भोसले, आत्ताची सुरेखा यादव. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट श्यामची आई. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कुसुमावती देशपांडे. 21व्या शतकातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग वडूज, जिल्हा सातारा. महाराष्ट्रातली सर्वात मोठी लाकूड पेठ बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर. महाराष्ट्रातली सर्वात मोठी टपाल कचेरी मुंबई. सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा मुंबई. सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा रत्नागिरी. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर. सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर, उंची 1646 मीटर. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा चंद्रपूर. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा रत्नागिरी. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण अंबोली, जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस, पुणे ते मुंबई. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा सोलापूर. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेस, कोल्हापूर ते गोंदिया. महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वाधिक घनतेचा जिल्हा मुंबई. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा गडचिरोली. महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह षण्मुखानंद सभागृह मुंबई. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र असलेली मृदा रेगूर मृदा. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य राधानगरी 1958. महाराष्ट्रातील पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल डॉक्टर विजयालक्ष्मी पंडित. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायणन. महाराष्ट्राची पहिली महिला फायटर पायलट अंतरा मेहता. महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी मीरा बोरवणकर. महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी. राज्यपालपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला प्रतिभाताई पाटील.
महाराष्ट्राची पहिली महिला वकील कॉर्नेलिया सोराबजी, नाशिक. जागतिक ग्रँड मास्टर स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे म्हणजेच पूर्वीच्या भाग्यश्री साठे, सांगली. फेसबुकची पहिली महिला इंजिनियर रुची सांघवी. मेट्रो चालवणारी पहिली महिला रुपाली चव्हाण, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिला तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर जिल्हा, इरई धरण. 11 वर्षांहून अधिक काळ कार्यभार सांभाळणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक. पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले आणि एकमेव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 2014 ते 2019 आणि सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची नोंद आहे. 5 दिवस. वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मंत्री शरद पवार आणि सर्वाधिक वेळा म्हणजेच 4 वेळा मुख्यमंत्रीपदावर राहिलेले देखील तेच आहेत. महाराष्ट्र राज्यात 3 वेळा राष्ट्रपतीपद राजवट लागू करण्यात आली. पहिल्यांदा 1980, नंतर 2014 आणि 2019 मध्ये. आता आपण महाराष्ट्राची थोडक्यात माहिती घेऊया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील 3रे आणि लोकसंख्येच्या बाबतीत 2रे मोठे राज्य आहे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा या राज्यांशी आणि दादर आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची 720 किलोमीटरची किनारपट्टी आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर मुंबई. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. महाराष्ट्रात सध्या 3 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. एक मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, 2 नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि 3 पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ. थँक्स फॉर वॉचिंग. अशीच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण आणि अत्यंत उपयुक्त माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.